नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये 1376 जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, ज्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत ही भरती या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे, ज्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता। यामध्ये तुम्हाला बेसिक पे मित्रांनो 19,900 ते 44,900 या दरम्यान या ठिकाणी मिळणार आहे। सॅलरी खूप चांगली आहे, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही। कायमस्वरूपी नोकरी आहे, ज्यासाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत। डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्यामार्फत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये पॅरामेडिकल रिलेटेड ज्या वॅकन्सीज आहेत त्या या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत। आरआरबी मार्फत, अर्थात तुम्हाला कोणत्याही एका आरआरबीच्या अंडर अप्लाय करायचा आहे, त्यामुळे तुम्ही मुंबईमध्ये आरआरबीच्या अंडर केला अप्लाय तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरीची संधी त्या ठिकाणी मिळू शकते। आता आपण बघूया पदे कोणकोणते ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। तर त्यांनी काय म्हटलं आहे बघा की एलिजिबल कॅन्डिडेट्स कडून ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचे आहेत। मी टोटल नंबर ऑफ पोस्ट आणि या ठिकाणी वॅकन्सी सांगत जाईन टोटल आरआरबीच्या। तुम्हाला त्या ठिकाणी लेवल ऑफ पे स्केल, इनिशियल पे, मेडिकल स्टँडर्ड्स, एज जे ओपन साठी मेन्शन केलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। डायटिशियनच्या या ठिकाणी टोटल 5 जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे। ऑल इंडिया या ठिकाणी जागा या भरल्या जाणार आहेत। नर्सिंग सुपरडिटेंडंट महत्त्वाचं पद आहे, 713 जागांसाठी मित्रांनो रिक्रुटमेंट होत आहे। ऑडिओलॉजिस्ट त्याच्या 4 जागांसाठी भरती होत आहे। क्लिनिकल सायकोलॉजिस्टच्या 7 जागा आहेत, डेंटल हायजिनिस्टच्या 3, डायलिसिस टेक्निशियनच्या 20, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टरच्या 126, लॅब सुपरडिटेंडंट 27, त्यानंतर परफ्युनिस्टच्या 2 जागा आहेत, त्यांचं सायकोथेरपिस्ट याच्या 20 जागांसाठी भरती होत आहे। ऑक्युपेशनल थेरपीच्या 2 जागा आहेत, कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियनच्या 2 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। या व्यतिरिक्त जर बघितला मित्रांनो तर आणखीही जागा आहे, ज्यामध्ये फार्मासिस्ट याच्या 246 जागा आहेत, महत्त्वाचं पद आहे आपण हे म्हणू शकतो। या व्यतिरिक्त रेडिओग्राफर, एक्सरे टेक्निशियनच्या 64, स्पीच थेरपिस्टच्या 1, कार्डियक टेक्निशियनच्या 4, थेरपीच्या 4, ईसीजी टेक्निशियनच्या 13, लॅब असिस्टंट ग्रेड 2 च्या 94, तर फील्ड वर्करच्या 19 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। अशा टोटल 1376 जागा मित्रांनो या भरती अंतर्गत या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। तुम्ही जर बघितला तर एज जे आहे ते ओपन साठी दिलेलं आहे। यामध्ये कॅटेगरी वाईज असलेले आपल्याला जे रिलॅक्सेशन आहे ते आपण पाहणार आहोत। मात्र एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी ॲडिशनल 3 इयर्सचं एज सर्वांसाठी रिलॅक्सेशन त्यांनी केलेलं आहे कोविड-19 पॅन्डेमिकमुळे, त्यामुळे हे महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। या व्यतिरिक्त इनिशियल पे सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सर्व पदांसाठी चांगल्या प्रकारचा राहणार आहे। आता यासाठी जर क्वालिफिकेशन बघायचं झालं तर मित्रांनो प्रत्येक पदासाठी क्वालिफिकेशन कव्हर करणे आपल्याला पॉसिबल नाही, मात्र मी या ठिकाणी ते मेन्शन केलेलं आहे। स्क्रीनशॉट काढून तुम्ही रिस्पेक्टिव्ह पदासाठी माहिती घेऊ शकता। कोणतेही क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येईल। भरपूर वेगवेगळी पदे आहेत, त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। अर्थात या ठिकाणी मित्रांनो क्वालिफिकेशन आहे ते मोस्टली या ठिकाणी मेडिकल रिलेटेड असणे आवश्यक आहे, ते तुम्हाला पाहायचं आहे। तुम्ही प्रत्येक पदासाठी या ठिकाणी माहिती घेऊ शकता। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती या नोटिफिकेशनची घेऊ शकता। लॅब असिस्टंट ग्रेड 2 हे पदासाठी जर बघितला तर अॅनाटॉमी, सायकोलॉजी, बायोकेमिस्ट्री या रिलेटेड तुमचं ग्रॅज्युएशन किंवा त्या रिलेटेड मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचं तुमचं ग्रॅज्युएशन किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन कंप्लीट असणे आवश्यक आहे। प्रत्येक पदासाठी अशा प्रकारे त्यांनी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे, जे तुम्ही नोटिफिकेशन मध्ये पाहू शकता। मी डायरेक्टली लिंक अवेलेबल करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एज जे असणार आहे ते प्रत्येक पदासाठी कशा प्रकारे राहणार आहे ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। ओपनसाठी मी ऑलरेडी एज लिमिट तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यामध्ये जर बघितला तर रिलॅक्सेशन मिळत आहे। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला 5 वर्षाचं, ओबीसीला 3 वर्षाचं, या व्यतिरिक्त एक्सर्व्हिसमॅन, पर्सन विथ डिसेबिलिटी यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन मिळत आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। पुढे बघू शकता या ठिकाणी मित्रांनो रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे, तर ओनली ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ऑनलाईन या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। त्यानंतर तुमचं सिलेक्शन जे असणार आहे ते मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड एक्झामद्वारे या ठिकाणी होणार आहे। यामध्ये प्रोफेशनल ॲबिलिटी बाबतचे 70 क्वेश्चन 70 मार्कांसाठी, जनरल अवेअरनेस 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी, जनरल अरिथमेटिकचे 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी आणि जनरल सायन्सचे 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी राहणार आहेत। अशी टोटल 100 मार्कांची एक्झाम असणार आहे, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल। एकच एक्झाम आहे मित्रांनो, त्यामुळे नक्कीच तुम्ही यासाठी प्रिपरेशन करू शकता। याचा सिलेबस मित्रांनो डिटेलमध्ये जो आहे तो नोटिफिकेशनमध्ये प्रत्येक पदासाठी अवेलेबल आहे, तोही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकाल। पुढे बघा या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी फी कशा प्रकारे राहणार आहे, तर ओपन ओबीसी कॅन्डिडेटला या ठिकाणी 500 रुपये फॉर्म फी राहील। त्यानंतर या ठिकाणी जे कॅटेगरीमध्ये आहेत एससी, एसटी, एक्स सर्व्हिसमॅन, हँडिकॅप, फिमेल, ट्रान्सजेंडर, मायनॉरिटीज, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यांना मात्र या ठिकाणी 250 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे। ऑनलाईन अप्लाय करताना ही फी तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता। यामध्ये बघा आणखी काही महत्त्वाच्या डेट्स ज्या 17 तारखेपासून ऑनलाईन सुरुवात होत आहे, ऑगस्ट पासून 16 सप्टेंबरपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। रिस्पेक्टिव्ह आरआरबीच्या अंडर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करायचा आहे।
मुंबईच्या अंडर केला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी ठिकाण मिळू शकतं। अर्थात अप्लाय करताना तुम्हाला RRB नुसार सुद्धा जागांचं विश्लेषण अवेलेबल आहे, ते पाहून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता। एक चांगली संधी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। जॉब रिलेटेड अशा प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।